जय शिवराय मित्रांनो, राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी राबवल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्वाचं अपडेट आलेलं आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर या योजनेकरता निधी मंजूर केलेला आहे, तो वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. मित्रांनो, गेल्या 15 ते 20 दिवसापासून शेतकरी आपल्या कर्जमाफीची केवायसी करून कर्जमाफीची रक्कम खात्यात येण्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि या शेतकऱ्यांना आता एक मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, कर्जमाफीसाठी एकंदरीत 20,552 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे, ज्याच्यासाठी यापूर्वीच शासनाच्या माध्यमातून 7,000 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि याच्याच अंतर्गत आता केवायसी केलेल्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरित करायला मंजुरी दिलेली आहे. एकंदरीत 20,552 कोटीपैकी 7,000 कोटी रुपयाचा निधी यापूर्वी वितरित करण्यात आलेला आहे. 13,551 कोटी रुपयाचा निधी हा राज्य शासनाकडे शिल्लक आहे आणि याच्याच पैकी 4,000 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी आज 19 ऑगस्ट 2026 रोजी मंजुरी दिलेली आहे, ज्याच्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची खाती आता नील करण्यासाठी मदत होणार आहे. एकंदरीत आतापर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी 11,001 कोटी रुपयाचा निधी या योजनेसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. मित्रांनो, आता हा निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे तात्काळ आता उद्यापासूनच जे काही प्रलंबित असलेले शेतकरी यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम वितरित होण्यासाठी मदत होणार आहे. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे. धन्यवाद.